बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आता केवळ 2 तास उरलेत। बारामतीत सध्या 47 उमेदवार रिंगणात आहेत। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। काँग्रेस जवळपास माघार घेण्याच्या तयारीत आहे, मात्र इतर रिंगणात असलेले उमेदवार अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष असेल। थोड्याच वेळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेत काँग्रेसचा उमेदवार माघार घेणार असल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीतून आज 11 उमेदवारांनी माघार घेतली। आणखी 36 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अर्ज माघारीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आहे। 2 तासात कोण कोण माघारी घेणार याची उत्कंठा आहे। एकूण 57 उमेदवारांनी अर्ज भरले होते। आतापर्यंत 17 जणांनी माघार घेतलेली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेण्यासाठी बारामतीत जाऊया। जयदीप आपल्या सोबत आहे। जयदीप, अखेरच्या क्षणापर्यंत बारामतीमध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी धावाधाव, फोनाफोनी सगळंच पाहायला मिळालं। बारामतीतलं सध्या निवडणुकीचं काय नेमकं चित्र आहे, काय अपडेट मिळत आहेत? अगदी बरोबर आहे दीपक, तू म्हटल्याप्रमाणे फोडाफोडी चालू आहे। उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे। मात्र जर ज्या पद्धत अवघे 2 तास बाकी आहेत, मात्र असं जरी असलं तरी कितपत ही निवडणूक बिनविरोध होतीये याकडे मात्र शंका आहे। त्याचं कारण असं आहे की साधारणपणे 53 उमेदवारी अर्ज होते। आतापर्यंत अवघ्या 17 लोकांनी जे आहेत ती उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यातले जे आहेत ते 6 जणांनी काल घेतले, तर आज सकाळपासून आतापर्यंत अवघ्या 11 जणांनी माघार घेतली। म्हणजे अजून निवडणुकीच्या रिंगणात 36 उमेदवार आहेत। काँग्रेसचं काय ठरतंय ते अवघ्या काही वेळामध्ये हर्षवर्धन सकपाळ जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडतील। मात्र इथले जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मला हर्षवर्धन सकपाळ सांगत नाही तोपर्यंत मी जे आहे ती उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, किंवा त्यांचा फोन आला पाहिजे उमेदवारी अर्ज मागे घेणार, कारण त्यांनी जी आहे ती मला उमेदवारी दिली होती। असं जरी असलं तर अवघे 2 तास बाकी आहेत आणि कशा पद्धतीने राष्ट्रवादी या उमेदवारांची समजूत काढते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 2 तास बाकी आहेत आणि 36 उमेदवार अद्यापही त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल आहेत। पुढच्या 2 तासात किती लोकांना राष्ट्रवादीला मनवण्यात यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दीपक, स्वाभाविकच एक मोठी इंटरेस्टिंग घडामोडी सध्या बारामतीत घडताना पाहायला मिळतात। अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।